नमस्कार मंडळी, आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत. आपण त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला होता, ओज नावाचा. आणि आज आपण ओजावर इत्थंभूत माहिती घेणार आहोत. तो ओज हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये असतो, जो दिसत नाही परंतु जो जाणवतो. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये ओजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये बऱ्याच प्रकारचे व्याधी सांगितलेले आहेत आणि हे व्याधी जर अतिप्रमाणात वाढले तर हा ओज कमी कमी होत जातो आणि ते लाईफ थ्रेटनिंगसुद्धा होऊ शकतं. यासाठी ओजाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा ओज म्हणजे नेमका काय, कुठे निर्माण होतो आणि त्याचा उपयोग काय, आणि जर तो कमी झाला आपल्या शरीरामध्ये तर तो वाढवायचा कसा, या सगळ्या गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. मी वैद्य अतुल काळे, होया आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर हा जो ओज आहे त्याला आयुर्वेदामध्ये सप्तधातुसार असं म्हटलं जातं. म्हणजे इसेन्स ऑफ सप्तधातू. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये ज्या 7 टिश्यू असतात त्याला सप्तधातू असं म्हणतात. आणि ह्या सप्तधातूंचं संवर्धन, पचन, त्यामध्ये चालणारे व्यवहार आपल्या शरीरात नित्य घटत असतात. आणि हे धातू जर चांगले असतील तर त्याचा इसेन्स भाग पण चांगला निर्माण होतो. आणि त्यामुळे ज्यांचा इसेन्स भाग चांगला असतो, ज्यांचे सप्तधातू चांगले असतात, सुदृढ असतात, त्यांचं ओजसुद्धा चांगलं असतं. आणि त्यामुळे त्यांची कांती पण चांगली असते, त्यांची ताकद चांगली असते, शरीराची स्ट्रेंथ चांगली असते, त्वचेमध्ये एक प्रकारची छान कांती असते, ती उजळ माणसं दिसतात जास्त. आणि याशिवाय त्यांच्या शरीरामध्ये व्याधी प्रतिकार क्षमता उत्तम दर्जाची असते, इम्युनिटी चांगल्या दर्जाची असते. यासाठी आपल्या शरीरामध्ये ओज हा चांगला असणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु हा चांगला ओज निर्माण होतो कसा? तर आपल्या शरीरामध्ये 13 अग्नी असतात. पहिला असतो जाठर अग्नी, नंतर असतात पंचमहाभूताग्नी आणि नंतर असतात सप्तधातू अग्नी. हे 13 अग्नी जे असतात ते व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये जर कार्य करत असतील, ते व्यवस्थित प्रमाणात असतील, तर त्या अग्नीमधून निर्माण होणाऱ्या गोष्टी ह्या व्यवस्थित असतात. त्याच्यासाठी आम्ही एक उदाहरण देत असतो की सोनं तापून लख्ख होतं, त्याच्यामधला मलभाग निघून जातो. तसेच हे 13 अग्नी जर शरीरामध्ये व्यवस्थित असतील तर त्या त्या धातूंना व्यवस्थित पाचित करून चांगल्या धातूंची निर्मिती करणं, नंतर पंचमहाभूतांची निर्मिती करणं आणि आहारसाची निर्मिती करणं, या सगळ्या गोष्टी हे 13 अग्नी करत असतात. आणि ह्या 13 अग्नींमधूनच जो आहारस तयार होतो तो संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. त्याच्यावर पंचमहाभूत अग्नींची प्रक्रिया होते, सप्तधात्वाग्नींची प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून चांगले धातू तयार होतात, चांगली पंचमहाभूत तयार होतात. आणि त्याच्यानंतर त्याचा इसेन्स पार्ट जो प्रसाद भाग आहे, सार भाग आहे, त्याच्यापासून जो निर्माण होतो त्याला आपण ओज म्हणतो. आणि तो जर उत्तम असेल तर शरीराची स्ट्रेंथ पण चांगली राहते. आता हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला ओज 2 प्रकारचा सांगितलेला आहे. एक असतो परओज आणि दुसरा असतो अपरओज. तर परओज हा अष्टबिंदवात्मक म्हणून सांगितलेला आहे, म्हणजे 8 थेंब एवढाच हा ओज आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आणि तो हृदयाच्या ठिकाणी असतो, त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं चालतं. हृदय हे प्रतिदिन जवळजवळ लाखाच्या पेक्षा जास्त वेळा पंप होत असतं, त्यामुळे हृदयाला जास्तीत जास्त एनर्जीची गरज असते. त्याच्यामध्ये पर्किनचे फायबर्स असतात, नंतर एव्ही नोड्स असतात, एसे नोड्स असतात. त्याच्यामुळे हे जे एव्ही नोड्स असतात ते सेलचं काम करतात. जसं एखाद्या घड्याळामध्ये आपण सेल टाकतो आणि ते घड्याळ चालायला लागतं, तसेच हे एव्ही नोड, एसे नोड्स, पर्किनचे फायबर्स काम करत असतात. आणि यांना एनर्जी द्यायचं काम हा अष्टबिंदवात्मक ओज करत असतो. आणि जर ह्याचा नाश झाला तर तुम्ही कल्पना करू शकता की हृदयावर पण त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचं कार्य बिघडतं आणि हृदयाच्या गतीमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. यासाठी अष्टबिंदवात्मक म्हणजे 8 थेंब असलेल्या ओजाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याला जपलं गेलं पाहिजे. यासाठी वेगवेगळी औषधं पण आयुर्वेदात सांगितलेली आहेत. नंतर येतो अपर ओज, जो अर्धांजली सांगितलेला आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये असतो. याचा जर नाश झाला तर त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होणं, शरीराची स्ट्रेंथ कमी होणं, शरीराची ताकद कमी होणं, सारखं आजारी पडणं, सारखं दुखू होणं, या गोष्टी व्हायला लागतात. आणि याशिवाय जर ओजाचा नाश झाला तर देहसुद्धा नाश पावतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. यासाठी आपले 13 अग्नी व्यवस्थित राखायचे, आपले सप्तधातू त्यांची स्ट्रेंथ चांगली राखायचा नेहमी प्रयत्न करायचा. आणि जर ते कमी असेल तर व्यवस्थित औषधं घेऊन किंवा काही गोष्टी करूनसुद्धा
हा ओज आपल्याला चांगला करता येतो, सप्तधातूंची ताकद वाढवता येते आणि आपलं आरोग्य पण राखता येतं. असे हे 2 ओज आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. या ओजांचं वर्णन करताना आयुर्वेद म्हणतो की यथा संभ्रियते मधु तद्वत ओजहा. म्हणजे जशी मधमाशी असते ती फुलांमधून मध गोळा करते, हा मध इसेन्स पार्ट असतो, तसाच हा ओज आपल्या शरीरामध्ये इसेन्स पार्ट असतो आणि सारं भाग असतो. त्यामुळे ओजाची काळजी घेतली पाहिजे, ओज टिकवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर हा ओज जर आपल्याला चांगला टिकवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भूक व्यवस्थित राखता आली पाहिजे. भुकेचे काही नियम आहेत. 3 भाग आमाशयाचे करायचे, 1 भाग अन्नासाठी, 1 भाग द्रवासाठी आणि 1 भाग हवेसाठी, जेणेकरून पचन चांगलं होईल आणि आहाररस उत्तम तयार होईल. आणि आहारच उत्तम तयार झाल्यानंतर हा आहाररस संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. त्याच्यावर पंचमहाभूताग्नींची प्रक्रिया होते आणि या पंचमहाभूतांचे अग्नी जर बिघडले असतील तर पंचमहाभूतं जी निर्माण होणार आहेत संपूर्ण शरीरासाठी आवश्यक अशी, ती सुद्धा नीट निर्माण होणार नाहीत आणि त्यामुळे धातूंमध्ये सुद्धा विवणता येऊ शकते. यासाठी पंचमहाभूताग्नी जर व्यवस्थित ठेवायचे असतील तर सकाळी रात्री त्रिफळ्याचं 1-1 चमचा चूर्ण गरम पाण्यावर घेतलं किंवा गुडूचीचं 1-1 चमचा चूर्ण गरम पाण्यावर घेतलं तर उत्तम फायदा होतो. पंचमहाभूताग्नी चांगले होतात. त्याच्यानंतर तसंच रसापासून रक्तापर्यंत जी 7 धातू दिलेले आहेत त्याचं आरोग्य चांगलं पण राखायचं असतं आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. भूक चांगली राखायचीच, पंचमहाभूताग्नी चांगले राखायचेच. आणि याशिवाय आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. या रसायनावर मी मागे एक व्हिडिओ पण बनवला होता. तरी रसायन चिकित्सा उत्तम पद्धतीने सेवन केली तर या सप्तधातूंचा इसेन्स चांगला होतो, ओज चांगला होतो आणि आपली ताकदसुद्धा वाढते. यासाठी पहिली गोष्ट, एखादं छान सडसडीत विरेचन घ्यायचं, सकाळी उठायचं, एरेंटेल घ्यायचं आणि मस्त झाडावू द्यायचा. नंतर एक 2-3 दिवस नॉर्मल आहारावर याला आपण द्यायचे. म्हणजे आधी तांदळाचं पाणी घ्यायचं, मग हळूहळू घट्ट करत जायचं, नंतर नॉर्मल आहारावर यायचं. असा एक 3 ते 4 दिवसाचा प्रकार केला की आपण मूळ आहारावर येतो आणि आपली भूक चांगली राखली जाते. आणि त्याच्यानंतर रसायन चालू करायचं. रसायनामध्ये आपण च्यवनप्राश घेऊ शकता. तर हिवाळा चालू होईल तेव्हा तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकता, रसायन चूर्ण घेऊ शकता, रसायन वटी घेऊ शकता किंवा माका चूर्ण घेऊ शकता किंवा अश्वगंधा अवलेह येतो तो घेऊ शकता, हरिदकी अवलेह घेऊ शकता. हे सगळे अवलेह किंवा चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 ग्रॅम इतक्या प्रमाणात जर गरम पाण्यावर घेतले तर त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. तुमचे सप्तधातू पुष्ट होताना तुम्हाला दिसतील, तुमचं ओज तुम्हाला वाढताना दिसेल. याशिवाय जर आपल्याला इमर्जन्सीमध्ये ओज वाढवायचा असेल, आपल्या धातूंची ताकद वाढवायची असेल तर या गोष्टी कधीकधी घरच्या घरी करणं अवघड असतं. यासाठी जवळच्या वैद्यांना भेटा, त्यांना कन्सल्ट करा, तुमची प्रकृती जाणून घ्या, विकृती जाणून घ्या आणि तुमच्या शरीरातलं ओज कसं वाढेल, तुमची इम्युनिटी कशी वाढेल, यासाठी काय करावं लागेल याचा सल्ला नक्की घ्या. जी माहिती ओझ्याबद्दल आहे आणि तुम्हाला घरी उपयोगी पडू शकते अशी माहिती मी तुम्हाला आत्ता दिली. आता मी जे काही गोष्टी सांगितल्या त्या नक्की घरी करून पहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.